हाय हॅलो नमस्कार. आज मी इथे तुम्हाला पनीर कोफ्ता रेसिपी दाखवणार आहे. पनीर कोफ्त्यासाठी मी मसाला तयार करून घेते. कोफ्ता बनवायसाठी मी पनीर किसून घेतलं होतं, आपण ग्राइंड म्हणतो पण ते करून घेतलं होतं मी छोट्या याच्याने बारीक. आणि एक उकडलेला बटाटा साधारण 3 घेतले होते मी, ते पण मी छान किसून घेतले. आपल्याला जेवढे पाहिजे असतील आपण तेवढे घेऊ शकतो आणि मस्त बारीक त्यांना किसून घ्यायचं आहे. पनीर बटाटा आपण दोन्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. पनीरचं आहे तर म्हटल्यावर थोडं पनीर एक्स्ट्राच घेणार आहे मी, उरवून ठेवलं आहे जास्त होणार होतं म्हणून. आणि मीठ मसाला जो असतो आपल्याला जे आवडीप्रमाणे मसाले घालायचे आहेत आणि ते छान मिक्स करून घ्यायचे. जसं आपण गोळा बनवू शकतो किंवा गुलाबजामुन जसे गोल वळतात त्याप्रमाणे आपण इथे गोळा बनवून घेऊ शकतो. आपल्याला वाटलं तर आपण दूध टाकून थोडं त्याला सॉफ्ट करून घेऊ शकतो, पण त्याची गरज पडत नाही कारण की उकडलेला बटाटा आपण घेतलेला असतो. इथे मी रस्सा जो बनवतो आपण त्यासाठी मी मसाला काढून घेतला आहे. टोमॅटो, कांदे, खोबरं भाजून घ्यायचं आहे. तेजपत्ता घेतला आहे फोडणी घालायला आणि जे वाटलेला मसाला होता तो आपण त्यात टाकायचा आहे. छान परतवून घ्यायचं आहे त्याला. कांदा लसूण मसाला मी त्यात टाकला आहे. किचन किंग मसाला चवीसाठी थोडंसंच घातलं आहे, अगदी चिमूटभर. आणि लाल तिखट, जास्त तिखट आम्ही खात नाही म्हणून मी थोडंच घेतलं आहे सगळं. चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि छान असं तेल किंवा मग आपण तरी म्हणतो ते येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तो मसाला. शिजल्यानंतर आपल्याला वरतून गरम पाणी ॲड करायचं. थंड पाणी कधीच आपण ॲड करायचं नसतं भाजीमध्ये. इथे गरम पाणी ठेवलेलं होतं मी, ते गरम पाणी ॲड केलं आहे. इथे आपला रस्सा तयार आहे. हळूहळू याला तरी यायला सुरुवात होईल. आम्ही तरी पण खात नाही जास्त म्हणून मला असेल नसेल काही फरक पडत नाही. आता मी इथे कोफ्ते बनवणार आहे. कोफ्त्यांसाठी आपण तेल लावून पण बनवू शकतो. जर नाहीच वाटलं तर मग आपल्याला जे कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नस्टार्च असतो तो घ्यायचा आहे थोडासा. त्याला शॅलो फ्राय करायचे म्हणून मग मी त्याला साईडने लावून घेते वरतून. कोफ्ते अगदी आरामात बनून जातात. इथे माझे सगळे कोफ्ते बनवून झाले आहेत. आता मी यांना शॅलो फ्राय करून घेणार आहे. शॅलो फ्राय करून घ्यायचे आपल्याला एकदम कमी आचेवर. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली आहे मी आणि शॅलो फ्राय करून घेते. झाल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण डायरेक्ट पण टाकू शकतो थंड झाल्यावर, नाहीतर मग आपल्याला जेवायला वाढतो त्यावेळेस आपण कोफ्ते टाकायचे आणि वरतून रस्सा टाकू शकतो. इथे माझे कोफ्ते पण तयार झाले आहेत. रेसिपी आवडली असेल तर प्लीज डू लाईक सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. इथे पनीर कोफ्ते रेडी.